कथित कोविड घोटाळ्यामध्ये ठाकरेंच्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे आणि याच चौकशी दरम्यान ठाकरेंचे पदाधिकारी आणि शिंदेंचे पदाधिकारी या दोघांकडून एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत। कोट्यावधी रुपयाचा गैरव्यवहार या लोकांनी महापालिकेत केला। राहुल कनाल, तो आप भी बाला साहेब की सौगंध खा के बोलिए कि आप राजनीति से आप इस्तीफा देंगे, हम इस्तीफा देने तैयार हैं। आपण राहुल कनाल यांच्यावरती आरोप केले होते। कोण? राहुल कनाल। ते म्हणालेत की त्यांनी आरोप सिद्ध करावा नाही तर राजकारणातून राजीनामा द्यावा। कोण राहुल कनाल? कथित खिचडी घोटाळ्यावरून शिवसेनेतील 2 गटात वादाची फोडणी पडली। या घोटाळ्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक नेते ईडीच्या रडारवर आलेत। या प्रकरणी खासदार संजय राऊतांचे बंधू संदीप राऊतांची चौकशी सुरू आहे। त्यामुळे संतापलेल्या संजय राऊतांनी थेट शिंदेच्या शिवसेनेतील नेत्यांकडे बोट केलं। युवा सेना सरचिटणीस राहुल कनालसह अमेय घोलेंचं नाव घेतलं। दरम्यान संजय राऊतांचे हे आरोप राहुल कनाल आणि अमेय घोलेंनी फेटाळून लावलेत। सूरज चव्हाणला अटक केली तुम्ही। अमेय घोले, वैभव थोरात, ही नावं जरा समजून घ्या। मी काय सांगतोय ती या घोटाळ्यातली सगळ्या ही नावं समजून घ्या। कोट्यावधी रुपयाचा गैरव्यवहार या लोकांनी महापालिकेत केला। राहुल कनाल, अजून नाव पाहिजे तर सांगतो, ज्या शिंदे गटामध्ये आहेत। हिम्मत आहे या मुलुंडच्या नागड्या पोपटलाची? हिम्मत आहे का ही नावं घेण्याची किंवा ईडीची? तुम्ही आमच्यावरती वार करा, आम्ही वार झेलायला तयार आहोत, पण लक्षात घ्या पलटवार करण्याची वेळ संधि आम्हाला मिलना है। कोई भी घोटाले में आप आरटीआई निकालिए, मेरे से जुड़ा हुआ, अमय जी से जुड़ा हुआ कोई भी कंपनी, कोई भी नाम अगर आए तो आप भी बाला साहेब की सौगंध खा के बोलिए कि आप राजनीति से आप इस्तीफा देंगे, हम इस्तीफा देने तैयार हैं। क्या आप में वो धाड़स है कि आप झूठ के नाते, झूठ बोलने के बाद आप भाग जाते हो? आप सच्चा बोल के उसको लड़ना चाहते हो तो आइए सामने। मैं आपको आह्वान देता हूं, आप टाइम बताइए, 1 हफ्ता, 10 दिन, 1 महीना, कितना टाइम आप लेंगे? और आप मीडिया के सामने आइए, पब्लिक के सामने आइए और आप फैक्ट्स रखिए। अगर आपको कोई भी फैक्ट्स मिला, मैं उसकी लीगल प्रक्रिया के लिए तैयार हूं, मैं उसके लिए अपना राजनीतिक छोड़ने तैयार हूं। क्या आप इस्तीफा देंगे राज्यसभा से, वो आप बताइए। कथित खिचडी घोटाळा प्रकरणात गेल्या वर्षी आर्थिक गुन्हे शाखेनं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अमोल कीर्तीकरांची चौकशी केली। याच प्रकरणात 15 दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाणांना अटक झाली। तर आता संजय राऊतांचे बंधू संदीप राऊत ईडीच्या फेऱ्यात आहेत। हा खिचडी घोटाळा नेमका आहे तरी काय हे पाहूयात। लॉकडाऊनच्या काळात मुंबई पालिकेकडून स्थलांतरितांना खिचडी वाटपाची व्यवस्था करण्यात आली। स्थलांतरित मजुरांना 25 लाख खिचडी पॅकेट पुरवण्याचं कंत्राट मुंबई पालिकेनं दिलं। खिचडी वाटपाचं कंत्राट चुकीच्या पद्धतीने दिल्याचा आरोप आहे। शिवसेनेच्या नेत्यांनी बोगस कागदपत्रे देऊन कंत्राट मिळवण्याचा आरोप आहे। प्रति व्यक्ती 300 ग्रॅम खिचडीचं वाटप ठरलं, प्रत्यक्षात मात्र 100 ग्रॅम खिचडीचं वाटप केल्याचा आरोप आहे। या कंत्राटात 8 कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा आहे। संजय राऊतांच्या मित्रपरिवाराची कंपनी असल्याचा सोमय यांचा आरोप। न्यायालयाने पोलिसांना ठणकावलं, ठाकरे सरकारला सांगितलं किरीट तोमय्या आणि नील तोमय्याच्या विरोधात कोणतीही कारवाई करता येणार नाही। संजय राऊतला काय वाटतं की किरीट तोमय्याचं नाव घेतलं म्हणून त्यांच्या परिवाराच्या खात्यात कोविडचे, खिचडी घोटाळ्याचे पैसे आले, कोविड हॉस्पिटल घोटाळ्याचे पैसे आले, कोविड हॉस्पिटल कन्स्ट्रक्शन घोटाळ्याचे पैसे आले। दरम्यान या प्रकरणात ठाकरेंच्या शिवसेनेला जाणून बुजून टार्गेट केलं जातंय असा आरोप संजय राऊतांनी केलाय। खिचडीचं कंत्राट मिळालेली किती लोक या गटामध्ये गेलीत हे समोर येईल असं म्हणत राहुल कनाल आणि अमेय घोलेंना आरोपींच्या पिंजऱ्यात उभं केलंय। राहुल कनाल नेमके कोण आहेत हे पाहूयात। शिवसेनेत असताना आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख होती। युवा सेनेचे पदाधिकारी होते। बीएमसीचे शिक्षण समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे। मार्च 2022 मध्ये आयकर विभागाकडून राहुल कनालांच्या घरावर धाड पडली। शिवसेनेत फूट पडल्यानंतर राहुल कनाल यांनी शिंदे गटात प्रवेश केला। त्यासोबतच अमेय घोले नेमके कोण आहेत हे पाहूयात। शिवसेनेत असताना अमेय घोले आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय होते। आदित्य ठाकरेंचे दौरे आणि महत्त्वाच्या बैठकांचं अमेय घोलेंकडून नियोजन केलं जायचं। मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक। शिवसेनेतील बंडानंतर तब्बल 13 महिन्यांनी अमेय घोले शिंदेच्या शिवसेनेत आले। या खिचडी घोटाळ्यातला जर झाला असेल त्यातले सगळे लाभार्थी जे आहेत ज्याने बीएमसी कडून
पैसे घेऊन खिचडीचं वाटप केलं नाही, हे सगळे लाभार्थी आज भारतीय जनता पक्षामध्ये आणि मिंदे गटामध्ये आहेत. हे सगळे लाभार्थी मी नावं सांगतो तुम्हाला. त्यातल्या काही लोकांचा वर्षा बंगल्यावर आणि देवगिरी बंगल्यावरती केटरिंग चालू आहे. पुढच्या 30 दिवसात की 45 दिवसात आम्ही राऊत साहेबांना आम्ही ही पण सांगतो की तुम्ही आरटीआय टाका, आम्ही पण आरटीआय टाकतो आणि ज्यांचे सिद्ध होत आहेत, जितके कंपनीज आहेत, खिचडी म्हणा की इतर गोष्टी म्हणा, ते आम्ही काढतो, तुम्ही पण काढा. जॉईंट पत्रकार परिषद घ्यायची तर जॉईंट पत्रकार परिषद घेऊ, किंवा तुम्हाला घ्यायची आहे तुम्ही वेगळी घ्या, आम्ही वेगळी घेऊ, आम्हाला जॉईन करायला हरकत नाही. आणि त्याच्यात कोणाकोणाची नावं येत आहेत हे सगळ्या पत्रकार आणि सगळ्या जनतेला कळून द्या की कोण याच्यात पाण्यात आहे आणि कोण बाहेर येते. दरम्यान खिचडी घोटाळा झाला की नाही, गोरगरिबांची नक्की कोणी खिचडी खाल्ली हे तपासात स्पष्ट होईल. मात्र त्यापूर्वीच शिवसेनेतील 2 गट एकमेकांवर आरोप करू लागले. याचा अर्थ मतदारांनी काय तो समजून घ्यावा. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.